छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीने गळफास घेतला. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या विवाहितीचं नाव आहे. पती हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता. शिवाय माहेरहून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता. त्यामुळं कंटाळलेल्या या डॉक्टर पत्नीने आपलं आयुष्य संपवलं. पतीला फोन करून प्रतीक्षाने घरी बोलवलं, मात्र तो येण्यापूर्वीच तिने आपलं जीवन संपवलं होतं. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रतीक्षा मूळची कन्नड तालुक्यातील होती. MBBS झालेल्या प्रतीक्षाचा प्रीतम गवारे याच्याशी मार्च महिन्यातच विवाह झाला, पण लग्नानंतर काही दिवसांनीच त्याने प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रीतम तिच्यावर संशय घेत होता. वडिलांकडून पैसे आण, घरासाठी फर्निचर पैसे आण अशा मागण्या करत होता. महिन्याभरापूर्वीच प्रतीक्षाला MGM मध्ये नोकरी लागली होती. ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. 1 सप्टेंबरला ती नियमित रुजू होणार होती. दरम्यान त्याआधीच तिने टोकाचं पाऊल उचललं. शनिवारी दुपारी 1 वाजता प्रतीक्षा रुग्णालयातून घरी परतली, तेव्हा तिने पतीला मेसेज करून घरी बोलवलं. मात्र पती येण्याआधीच तिने गळफास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे प्रतीक्षाने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह पती प्रीतमने MGM मध्ये पोहोचवला. त्यानंतर तो पसार झाला. बजरंग चौक परिसरातील एका सोसायटीत प्रतीक्षा व प्रीतम हे 1 ऑगस्टपासून घर भाडे तत्वावर घेऊन राहत होते. प्रतीक्षाचं MBBSचं शिक्षण पूर्ण झालं होतं, तर प्रीतम अजूनही वैद्यकीय शिक्षण घेतो. त्याचं कन्नड परिसरात एक सुपर शॉपही आहे. प्रीतम प्रतीक्षाच्या चारित्र्य संशय घेत होता. सतत कॉल करून विचारणा करत असे. कॉल रिसीव्ह केला नाही तर सतत कॉल करून त्रास द्यायचा. प्रतीक्षाने 3 पानी सुसाईड नोटही लिहिली. पोलिसांनी सदर चिठ्ठी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे.